11 ते 4 वाजेपर्यंत हे 2 वाफे भिजायला गेले. ते सुकलाय, शेंडे वाकलेत पार त्याचे खाली. एवढा घास सुकलेला जागा आहे तोडलेली वाटतं. ही इथे येऊन सस खायला लागलं. आता बा इथे येऊन सस खायला लागलंय. घास पहिल्या वाफ्यातून इकडे येतंय. ओके, पाणी दुसऱ्या वाफ्यात आणि दुसऱ्या वाफ्यातून चाललंय तिसऱ्या. गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा, आता 12 मॉल्डल भिजायचं आहे. तर हे घास आता चाललोय मी मोटरीपाशी. मोटर आहे तिकडं. आलो एरी पैशी. दररोजच पाणी थोडं थोडं कमी झालंय. आपण जेव्हा गिन्नी गावताच दाऱ्या होतं तेव्हा तर पाणी वर होतं जराशी. येरुळा काय दिसत नाही. आता मी 2दा आलोय दाऱ्या. येर बघितले बी, येरुळा काय दिसत नाही. अजून 1 तास टाईम आहे. 1 तास आधीच आले. 10 वाजताच मी 11ला लाईट यायची. चला तर बघू, 11 वाजले तर आता लाईट आली. अजून लाईट नाही आली. बघा, आपली लाईट आलेली आहे. तिन्ही बी तारावर केली मोटर चालू. आलं फास्ट पाणी. चाललं घासाच्या वावरात. तर बघा, आपण मागाची फिरलो होतं काढा. ते गुडघे एवढाला झालेलं आहे. एरी बसलं वावर आहे. बघा, आपलं पाणी आता आलेलं आहे. खरं घेऊन भेजायचं आहे. घास फार सुकला आहे. पाणी खाली चाललं आहे. खालच्या आवट्यात घास बा किती सुकलाय. शेंडे वाकलेत पार त्याचे खाली. एवढा घास सुकलेला आहे. आणि सुकलाय म्हणून घास वाळला बी नाही. पाणी नाही बसत बा इकडे, तर घास वाळला बी नाही. इकडं कडीला पाणी ह्या 2 वाफ्याचं. वाजल्यात आता 4 आणि वाफ्यात पाणी आलं होतं 11 वाजता. 11 ते 4 वाजेपर्यंत हे 2 वाफे भिजायला गेले. तर तुम्हाला वाटतंय का हे जातीन 2 वाजेपर्यंत वाफे? नाही, कमन गेले. तर आता तुम्हाला एवढं 12 फोल्ड का? मग बघा, फोल्ड आता 12. तिसऱ्या वाफ्यावर 2 झाले. तर आणि सांगणार होतो 5 तास 2 वाफे कसं काय जातील? नाही जाणार. कमन की मध्ये आपल्याकडे पाणी आलं आणि लगेच दुसऱ्याने घेतलं आपल्याकडून पाणी. 1 जणांनी तसं भिजायचं होतं म्हणून एवढा टाईम लागला आहे. मला एक काम होतं उद्या, म्हणून त्याला आज पाणी दिलं होतं मी. तर बघा, आता तुम्हाला दाखवतो मी सशाने ही बांधाची कडीची लाईन किती वाघोर तोडलेली किती तोडलेली आहे. 1 2 ही 3 4 इथं 5 6 7 8 इथं 9 10 ओके 11. सगळ्यात मोठी इथं तोडलेली 12 13. आता बा लेटेस्ट जागा आहे तोडलेली वाटतं. ही इथे येऊन सस खायला लागलं. आता बा इथे येऊन सस खायला लागलंय. घास तोडीत आलाय त्या झाडापासून लेडुगाच्या. हे बघा, ईदोर अजून असंच वर तोडीत जाईल. त्याचं काय पोट भरत नाही वाघोर तोडल्याशिवाय आणि घास खाल्ल्याशिवाय. सस बा आता वरच्या आवट्यात फोडीले खालचं आवटं झाले. आणि इकडं बा फक्त वरच्या आवट्यात 1च बार द्यायची. एवढं बाकी कुठंच बार नाही द्यायचं. ह्या 5 वाफ्यापैकी आता दाखवतो. कमन नाही द्यायचं तुम्हाला. हे बा, ह्या 2 वाफ्याला तर चाललंय त्याला काही आणि याला काही चाललंय अर्ध. या 3 वाफ्याला 1 बार आणि या दोन्हीचं 1 हे. त्याच्यामुळे फक्त एकाच आवट्यात फक्त 1च बार. एका आवट्यात 1च बार. आणि या वरच्या आवट्याला बी तसंच करायचे. आता हे 2 नंबरच्या आवट्यावर वाफ्यात सूर्यप्रकाश चमकतोय. म्हणजे पाणी चमकते, सूर्यप्रकाश पडत आहे त्याच्यावर चमकतोय. पाण्यावर सूर्यप्रकाश चमकतोय. एवढे फुल वाफे भरले. तर 3ऱ्या वाफ्याचं कडेला पाणी गेलंय. हे आलं 2रा वाफा भरला म्हणून 2ऱ्या वाफ्यातून आलं 3ऱ्या वाफ्याला. पहिल्या वाफ्यातून आलं 2ऱ्या वाफ्याला पाणी आणि त्याच्यामुळं भरला 3रा वाफा. बारीक वाफेत आणि बारीक बुजत नाहीत म्हणून केलेलं हे असं सगळं.
हे वारशे आवटेल करत तिसऱ्या वाफ्याला बी केले. आता हे दुसऱ्या वाफ्यातून पाणी जायला त्या वाफ्याला. आणि हे इथं हो की बघा पहिल्या वाफ्यातून इकडे येतंय ओके पाणी दुसऱ्या वाफ्यात आणि दुसऱ्या वाफ्यातून चाललंय तिसऱ्या वाफ्यात. अजून त्या दोन्हीचं तसं करायचं राहिलंय दोन्हीत एक. बघा आता ह्या दोन्हीला बी केलंय त्या खालच्या ह्या दोन्ही वाफ्यासारखं ह्या दोन्हीला बी केलंय की बघा. इकडं बी जाईन पुढं पाणी आणि इकडं बी येईन. कसा पाण्याचा तलाव फुल भरलाय. ते तिथं 12 ते दिसतंय ते बी 12 फुटन आणि खे बी 12 फुटन एवढं ते झालं फुल. हे 3 वाफे भिजत ह्या 12 वाजता केलंय मी. हे 12 देऊन जायचं खालच्या वाफ्याला इकडं त्या दोन्हीला. दोन्ही वाफ्यात जेव्हा आपण प्लॅन केला होता तेव्हा सक्सेसफुली झालाय. आणि पुढं पाणी चाललंय आणि त्याच्यातून बी बा पाणी ह्या वाफ्यात चाललंय त्या वाफ्यात दोन्ही बी. तर बघा आपण वरच्या इथं बी केलं होतं असंच. ह्या वरच्या सलंग बघा ते 4 वाफ्याला बी 2-2-2-2 झालेले. तर याला केलं 6:15 वाजल्यात 6चा टाईम आहे आणि आपला फक्त एकच वाफा गुतला आणि एक घासाचा निक एवढा आहे मिरच्याचा. जर अजून लाईट 10 मिनटं टिकली असती तर एवढं झालं असतं. 10 मिनटासाठी आता उद्या परत चालू करून आणावं लागेल मोटर. मिरच्याचा सारा ओके घासात सारा दाखवा दंडाच्या इकडचा तेवढा राहिला आहे. पाणी खंडवणीचं आहे म्हणजे आता लाईटीतून गेले तर ती घरी दिसते म्हणून. चला तर असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉग. तिथवर बाय.